लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये परभणी लोकसभेची चर्चा आहे सर्वत्र। त्याचं कारणही तसंच आहे। राष्ट्रवादीकडून रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आज ते या परभणीमध्ये आलेले आहेत आणि आपल्यासोबत जे राष्ट्रवादीचे इथले उमेदवार होते ज्यांना पहिल्यांदा निवडणूक लढवायची नव्हती, मात्र पक्षाकडूनच त्यांना निवडणूक लढवण्यासंदर्भात आदेश आले आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण तयारी केली। मात्र तयारी केल्यानंतर अचानकपणे महादेव जानकर यांची उमेदवारी जाहीर झाली। आपल्यासोबत राजेश विटेकर आहेत। दादा, काय झालं की उमेदवारी तुमची ऐन वेळेला कट करून जानकर साहेबांना द्यावं लागली? त्यामध्ये असं आहे की वरिष्ठ लेवलला आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, आदरणीय दादा असतील, तटकरे साहेब असतील, यांच्या वरिष्ठ लेवलला काही चर्चा झाली आणि मित्रपक्षाला सामावून घेण्यासाठी एक कुठेतरी ॲडजस्टमेंट करण्याच्या दृष्टीनं त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा दिलेली आहे आणि आदरणीय महादेवरावजी जानकर साहेबांची उमेदवारी या ठिकाणी घोषित केलेली आहे। जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे, त्यांनी स्वतः एक ट्विट केले आणि त्यांनी म्हणले की बारामतीसाठी राजेश विटेकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी अजितदादांनी घेतलाय म्हणून। असं काही नाहीये, ते अकाउंट फेक अकाउंट आहे, विनाकारण कोणीतरी तो अकाउंट चालवत आहे। असं बळीचा बकरा वगैरे काही नाहीये। शेवटी पक्ष नेतृत्व आहे, पक्ष नेतृत्व ठरवताल, तो आदेश आम्हाला मान्य असेल। कुठेतरी खंत आहे का की बाबा एवढी तयारी केली, जर सुरुवातीला तुमची तयारी नव्हती मात्र नंतर पक्षाच्या आदेशाला तयारी करावी लागली, मग आता हे सगळं झाल्यानंतर कुठं खंत वाटते? मला सुरुवातीला अजितदादांनी सांगितलं की ही जागा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लढवायची आहे, त्या दृष्टीने तुम्ही कामाला लागा। म्हणजे दादांनी सांगितलं होतं तुम्ही कामाला लागा आणि दादांनी सांगितलं की आता आपल्याला ही जागा मित्र पक्षाला द्यावी लागणार आहे, त्यामुळे खंत वाटण्याचं काही कारण नाही। पण तुम्हाला असं वाटतं का की खरंच सुनेत्राताई पवार यांच्यासाठी परभणीची जागा ही मित्र पक्षाला द्यावी लागली? नाही, असं काहीच नाहीये, असा काही गैरसमज नाहीये। मित्र पक्षाला जागा द्यायची आहे, कुठली जागा द्यायची आहे तर महादेव जानकर साहेबांनी परभणी चॉईस केलं आणि त्यामुळे परभणीची जागा त्यांना त्या ठिकाणी दिली गेली। जानकर साहेब आहेत आपल्यासोबत। साहेब, पहिला प्रश्न तोच आहे की राष्ट्रवादीने राजेश विटेकरांसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी घेतला तो बारामतीसाठी, हे नेमकं काय संबंध या सदर? राजेश विटेकर हे लवकरच आमच्या गुट्टे साहेबासारखे बसतील, त्यांना एक बी महिना लागणार नाही। माझा निकाल लागल्या राजेश विटेकर हे त्यांची इच्छा पूर्ण केली जाईल। राष्ट्रवादी तर करलच करल, पण राष्ट्रीय समाज पक्षाचं बी लक्ष आहे, कालच झालेला विषय, त्यामुळे राजेश विटेकर हे बाहेर राहणार नाहीत, ते सत्तेच्या खुर्चीवर असतील, एवढा मी तुम्हाला शब्द देतो। दुसरा महत्त्वाचा विषय आहे की म्हाडा असेल, बारामती असेल, हे जे मतदारसंघ आहेत तुम्ही तिथं प्राबल्य तुमचं आहे, अनेक मतदारसंघावर तुमचं प्राबल्य, मात्र मग असं असताना परभणी ऐन वेळेला असं का? मी गेली 3 वर्ष झालं, तुम्ही पत्रकार साहेब पाहत असताल, तुमच्याच चॅनलला दाखवलं होतं, मी मिर्झापुरातून एक अर्ज भरणार होतो, एक परभणीतून आणि एक माड्यातून, हे 3 मतदारसंघ ठरवले होते। पण आमच्या पक्षाची पार्लमेंटरी मिटिंग झाली, त्यात आमच्या आमदारांनी ठासून सांगितलं की परभणीलाच तुम्ही हे करावं लागेल। माझ्या आमदाराचं बी ऐकलं पाहिजे ना, मला, मी नेता जरी असलो तरी आमदाराचं, जिल्हा अध्यक्षाचं ऐकलं पाहिजे आपल्याला, त्या दृष्टीने चाललं पाहिजे। आमच्या आमदारांनी आग्रह जोरात केला। आणि दुसरी गोष्ट, बारामती असेल, माडा असेल, सांगली असेल किंवा परभणी असेल, या 4-5 जिल्ह्यात जर आम्ही संघटनेच्या दृष्टीने मजबूत राहिलो होतो, एकमेकाला राजकारणात कोण कोणाचा परमनंट शत्रू आणि दुश्मन नसतो। माझी युती ही मुंडे साहेबापासून झालेली, आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबाशी, भारतीय जनता पार्टीवर आम्ही युतीत आलो आणि तिथून आम्हाला पहिल्या सुटला त्यांनी 6 जागा दिल्या। नंतर मला माडा देणार होता, माड्याची मी तयारी केली ती युतीमध्ये, पण शेवटच्या दिवशी राजू शेट्टी अडचणीत आणल्यानंतर मुंडे साहेब म्हणले मला काय करायचं, म्हणलं जिथं कोण लढत नाही तिथं मी लढतो। शेवटच्या 15 दिवसात मी बारामतीत गेलो आणि 5.25 लाख मतं घेतली, म्हणजे माझी तिथं तयारी नव्हती, माझी तयारी माड्यात होती। परंतु ज्यावेळेस मित्र पक्षाच्या आपण राज्य अलायन्स करतो त्यावेळेस एखादं पाऊल आपल्याला हे करावं लागतं। मुंडे साहेब म्हणले मला मुलगा नाही आणि तो मी सांगतोय ते ऐक, मग मुंडे साहेबांनी मला बारामतीत उभा करायला, मी माझ्या चिन्ह उभा राहिलो, तिथेही चांगली लोकांनी मला साथ दिली, सर्व नाही, पण तिथेही झाल्यानंतर मग मी नंतर एखादी गोष्ट मी राजू शेट्टीला म्हणतो होतो की माड्यामध्ये माझं गाव आहे बरासोड, राजू शेट्टी ऐकलं तयार नाही, माझे मित्र आहेत राजू शेट्टी चांगले, परंतु तिथं मला परभणीत जावं लागलं, सॉरी बारामतीत जावं लागलं। आणि आता मी हे आमदार मंत्री झाल्यापासून या 2-4 मतदारसंघावर आता ह्या परभणी लोकसभेचं गणित कसं तुम्ही लावणार आहात? कशा प्रकारे तुमच्या विजयाचं गणित असणार आहे? जातीय समीकरण कसे असतील? जातीय समीकरणापेक्षा इथं भारतीय जनता पार्टीचं संघटन चांगलं आहे, राजेश विटेकरच्या माध्यमातून राष्ट्रवादी इथं स्ट्रॉंग आहे आणि प्लस शिवसेना देखील अतिशय चांगली आहे। या तिघांचं संघटन मजबूत आहे, या तिघांच्यावर स्वार होण्याचा मी प्रयत्न करेन आणि तिघही मला भावाप्रमाणे, वडिलाप्रमाणे मदत करतील आणि मला तिथं घेऊन पोहोचवतील। 2 दिवसांपासून एक प्रचार असा सुरू झालेला आहे की
की परभणीमध्ये बाहेरचा उमेदवार लादला जातोय, अशा प्रचार लादला सुरू केलेला आहे. त्याचं उत्तर आता ते काही जरी म्हणले तरी मी जिंकणारा उमेदवार असल्यामुळे ती प्रचार करत असलेली, आणि त्याबद्दल आपल्याला वाईट कोणाबद्दल बोलायचं नाही. आपल्याला जिंकायचं आहे, लोकांची सेवा करायची, एवढी संधी. परभणीतले प्रश्न नेमके काय वाटतात? एकच मिनिट जानकर साहेब, एक मिनिट. प्रश्न काय वाटतात परभणीतले तुम्हाला नेमके? शेतकऱ्याचा प्रश्न असेल, युवकांचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न असेल, रेल्वे स्टेशनचा प्रश्न असेल, मला एअरपोर्ट मला इथं करायचा आहे, परभणीला मला एअरपोर्ट बनवायचा आहे. दादा, शेवटचा प्रश्न. नाराज आहात? नाही, बिलकुल नाही. प्रामाणिकपणाने आणि लीड देऊन काम करून निवडून आणू. एकूणच बघायला गेलं तर राजेश विटेकरांनी सांगितलेलं आहे की मी नाराज नाही आणि मी काम करणार, आणि जानकरांनी सांगितले की राजेश विटेकरांना एक चांगली जागा जी आहे ती पुढच्या काळात मिळेल म्हणून. कॅमेरा पर्सन विशालचं, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.